सेट ऑफ इन्स्टिट्यूशन आहे. गव्हर्नमेंटमध्ये आपण काय बघतो, स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, पंचायत राज गव्हर्नमेंट आहे, बरोबर आहे. बेसिकली त्याचं कॅटेगरायझेशन जर करायला गेलं तर तुम्हाला अशा प्रकारची विभागणी दिसून येते. दिस आर द गव्हर्नमेंट, बरोबर आहे. यांच्या माध्यमातून एखादी गोष्ट किंवा एखादी योजना किंवा एखाद्या कायद्याची अंमलबजावणी कोणत्या स्वरूपात, कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या लोक आहे, इट इज कॉल्ड ॲज अ गव्हर्नन्स. म्हणजे नेमकं तुमच्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून तुम्हाला डिलिव्हर काय करायचं आहे. आपण शासन फेल झालं कशाबद्दल, त्यावेळेस आपण ब्लेम कोणाला करतोय, गव्हर्नमेंटला करतोय आणि क्रिटिसाइज काय करतो की भाई इनसे ये गव्हर्नन्स भी फॉलो नहीं हो रहा है. म्हणजे काय की पर्टिक्युलर गोष्टी, त्या ज्या गोष्टीची पूर्तता होणे अपेक्षित आहे आणि ती अपेक्षित न झाल्या वेळेस तुमचा गव्हर्नन्स हा फेल झाला आहे असं म्हटलं जातं. आणि गव्हर्नमेंट इज अ लायबल फॉर दॅट 100% फॉर दॅट. मग ज्यावेळेस आपण याची परिभाषा बघतो तर त्या संदर्भामध्ये आपल्याला असं दिसून येते की आजपर्यंत किंवा ही एक नवीन कॉन्सेप्ट नाहीये गव्हर्नन्स. बेसिकली गव्हर्नन्स हे फार जुन्या काळापासून तयार झालेली कॉन्सेप्ट आहे. जर त्याचं आपण नीट ऑब्झर्व केलं किंवा नीट त्याचं त्या प्रकारचं डिकोडेशन जर केलं तर आपल्याला गोष्ट दिसून येते की कौटिल्यांचं असलेलं अर्थशास्त्र, त्याच्यामध्ये पण गव्हर्नन्स बद्दल भाष्य केलेलं आहे की त्या प्रकारच्या असलेल्या राजांनी कसं वागावं. इव्हन तो तुमच्या असलेल्या रामराज्य ही जी कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये पण काहीतरी सांगितलेलं आहे की रामाचं राज्य कसं असायला पाहिजे. रामराज्य म्हणजे रामाचं राज्य नसावे तर तिथं सुशासन पद्धतीने कशा पद्धतीने तिथं डिलिव्हर केल्या जावं. मीन्स इच अँड एव्हरीथिंग which has to be delivered by the government, it has to be get the every person who are beneficiary of that. हा सगळ्यात महत्वाचा असलेला प्रोपोगेंडा किंवा त्या प्रकारचं असलेलं इट इज अ टूल. आणि हे टूल अशा प्रकारे तयार केलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून मॅक्झिमम हॅपीनेस ऑफ मॅक्झिमम पीपल आपल्याला दिसून येत आहे. मग आपण ज्यावेळेस आपण सिलेबसचा आपण अनालिसिस करतो तर त्या सिलेबसच्या असलेल्या अनालिसिस मध्ये आपल्याला काही गोष्टी दिसून येत्या. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असलेला जीएस पेपर 2 आहे आणि जीएस पेपर 2 ची त्याच्या ज्यावेळेस आपण विभागणी करतो तर त्या विभागणी 3 स्वरूपातली आहे किंवा 4 स्वरूपातली आहे. बघा, पेपर 2 आहे तुमचा जीएस पेपर 2. दिसत नाही का? बरं, ठीक आहे, 2 मिनिट. जे असेल ते ऍडजस्ट करून घ्या सध्या तरी. जीएस पेपर 2 त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्ही त्याचं फोड करता तर तुम्हाला 4 पिलर्स दिसणार आहे. त्याच्यामध्ये किती पिलर्स आहे? 4 पिलर्स आहे. एक आहे तुमचा असलेला कोर पॉलिटी, दुसरा आहे त्या संदर्भामध्ये असलेला तुमचा इंटरनॅशनल रिलेशन्स, थर्ड आहे तुमचा असलेला गव्हर्नन्स आणि फोर्थ आहे तुमचा असलेला सोशल जस्टिस. काय आहे? सोशल जस्टिस. आता ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो की जीएस पेपर 2 मध्ये हे ब्रॉड कॅटेगरायझेशन दिलेले आहे. तुमचा कोर पॉलिटी ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्स्टिट्यूशनचं असलेले जे गोष्टी असेल मग त्याच्यामध्ये तुमचं कॉन्स्टिट्युशनलिझम काय आहे, कॉन्स्टिट्युशनल मशिनरीज काय आहे, कॉन्स्टिट्युशनचे प्रोव्हिजन्स काय आहे आणि व्हॉट आर द कॉन्स्टिट्यूशन और विच इज द मेन फीचर्स ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन हॅज बीन गिव्हन विद इन द पॉलिटी सेक्शन्स. ज्यावेळेस तुम्ही आयआरचा विचार करता म्हणजेच त्याला म्हणलं जातं इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आपण म्हणतो परराष्ट्र संबंध. मग ह्या इंटरनॅशनल रिलेशन मध्ये विथ रिस्पेक्ट टू ऑफ युअर इंडिया आणि बाकीच्या देशांसोबत असलेला त्याचा सहसंबंध काय आहे याच्यावर भाष्य केलेलं आहे. त्याच्यानंतर थर्ड पोर्शन आहे तुमचा असलेला गव्हर्नन्स जो की आपल्याला पुढे बघायचा आहे. मग ह्या गव्हर्नन्सवर याच्यामध्ये काय केलं आहे? भाष्य केलेली आहे. आणि त्या प्रकारचं असलेलं लास्ट पोर्शन आहे तुमचा सोशल जस्टिस. सोशल जस्टिस म्हणजे काय की तुमचा असलेला सामाजिक न्याय जे प्रिएम्बल मध्ये आपल्याला दिलेलं आहे सामाजिक न्यायाबद्दल आणि त्याबद्दल असलेली ही परिभाषता आणि कोणत्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे असलेलं हे सामाजिक न्याय हे पूर्तता होत आहे याची सगळी भाष्यता कुठे केली आहे? जीएस पेपर 2 मध्ये केलेलं आहे. मग आपल्याला याच्यामधला असलेला जो महत्वाचा कंटेंट आहे तो म्हणजे काय असणार आहे? गव्हर्नन्स असणार आहे. मग ज्यावेळेस आपण गव्हर्नन्सची गोष्ट करतो तर त्या संदर्भामध्ये आपला सिलेबस काय सांगतो, सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताना त्यावेळेस तुमच्याकडे 2 गोष्टी असायला पाहिजे. एक तर म्हणजे पर्टिक्युलर सिलेबस
आणि तो सिलेबस फक्त असून चालत नाही, तो मुखद्गत असायला पाहिजे. मुखद्गत म्हणजे पाठ असायला पाहिजे, एक्झॅक्टली कोणती गोष्ट कुठं दिलेली आहे. दुसरी गोष्ट, त्या संदर्भात असलेले PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. दीज आर द टू टूल्स टू क्रॅक युअर एनी काइंड ऑफ एक्झामिनेशन. तुम्हाला कोणतीही एक्झामिनेशन जर क्रॅक करायची असेल तर तुम्हाला हे फॉलो करावंच लागणार आहे. मग तुम्हाला सिलेबस का महत्वाचा? पहिली गोष्ट, तुमच्या सिलेबसमध्ये डायरेक्शन दिलेली असते. डायरेक्शन म्हणजे काय, की तुम्हाला कुठं जायचं आहे. तुम्हाला विदिन द सिलेबसला जर तुम्ही स्टिक राहिले, विदिन द सिलेबसच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीचं फोकस केलं, ऑटोमॅटिकली यू विल गेट द सेन्स ऑफ की व्हॉट शुड आय रीड और व्हॉट शुड आय नॉट टू बी रीड. मला कोणतं वाचायचं किंवा कोणतं नाही वाचायचं हे डिसाईड करण्यासाठी माझ्या हातात काय असायला पाहिजे, सिलेबस असायला पाहिजे. मग हा सिलेबस एवढा महत्वाचा का आणि त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतं का? मग याच्यासाठी आपल्याला अनालिसिस करण्यासाठी PYQ हा एक संदर्भ ग्रंथ सापडतो, जो की आपण असं म्हणू की इट इज कन्सिडर एज बायबल ऑफ युअर प्रिपरेशन. PYQ मध्ये काय सापडतं की तुम्हाला सिलेबस दिला आहे, परंतु सिलेबसवर क्वेश्चन कसे आले, सिलेबसच्या पॉइंटवर त्याचे सब पॉइंट्स केलेले आहेत का, किंवा त्या सब पॉइंट्सवर तुम्हाला क्वेश्चन विचारले आहे का, किंवा त्या संदर्भामध्ये आपल्याकडे कोणत्या कोणत्या अप्रोचनी या सिलेबसला बघण्याचा एक दृष्टिकोन तयार केलेला आहे. म्हणजे अशा विविध प्रकारचे अँगल्स जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे काय ठेवावं लागणार आहे, PYQ. मग ते कोणताही सब्जेक्ट असेल, मग GS1, GS2, GS3, GS4 और युअर ऑप्शनल सब्जेक्ट, हे जोपर्यंत तुमच्याकडे नसेल तोपर्यंत तुमचं प्रिपरेशन व्यवस्थित झालं आहे असं आपण कन्सिडर करू शकत नाही. मग ज्यावेळेस आपण गव्हर्नन्सच्या बद्दल सिलेबसला अनालिसिस करतो तर त्या सिलेबसच्या संदर्भामध्ये पहिला कंटेंट काय आहे, इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ गव्हर्नन्स आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. बघा, एका ओळीमध्ये एक गोष्ट सांगून दिली त्यांनी. काय सांगितलं की इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ गव्हर्नन्स. मग आपल्याला इम्पॉर्टंट ऑफ आस्पेक्ट ऑफ गव्हर्नन्स म्हणायचं असतं तर त्यावेळेस गव्हर्नन्स म्हणजे काय इथून सुरुवात करावी लागते. शासन म्हणजे काय तिथून सुरुवात करावी लागते. मग त्याचे वेगवेगळे आस्पेक्ट्स काय, बॅड गव्हर्नन्स काय आहे, गुड गव्हर्नन्स काय आहे, ई गव्हर्नन्स काय आहे, अशा विविध प्रकारचे ज्याचे आस्पेक्ट्स आहे, अप्रोच आहे, त्याचे मॉडेल्स आहे, ते सगळे आपल्याला काय करावं लागणार आहे, स्टडी करावं लागणार आहे. ऑलॉंग विथ दॅट गव्हर्नन्स मध्ये तुमची ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी कशी मेंटेन करतोय. मग विच आर टूल हॅज बीन इनिशिएटेड बाय द गव्हर्नमेंट टू प्रूव्ह युअर ट्रान्सपरन्सी अँड युअर अकाउंटेबिलिटी विदिन युअर गव्हर्नन्स. मग त्याच्यासाठी टूल्स काय आहे, मग त्या सगळ्या टूल्स बद्दल आपल्याला भाष्य करावं लागेल. मग सिटीजन चार्टर्स आहे, RTI आहे, विविध प्रकारच्या असलेल्या सर्वोत्तम मॉडेल्स आहे. मग अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टी ज्याच्या माध्यमातून आपण काय करतोय, ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी ही मेन्शन करतोय. मग याच्यावर तुम्हाला क्वेश्चन कसे असणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत. दुसरा पॉइंट आहे ई गव्हर्नन्स, देअर ऍप्लिकेशन्स. त्याचे ऍप्लिकेशन्स काय असणार आहे ई गव्हर्नन्सचे. मग ऍप्लिकेशनच्या संदर्भामध्ये त्याचं असलेलं आतापर्यंत ई गव्हर्नन्स आपण स्टार्ट केले. मग तुमचं ई गव्हर्नन्स फक्त तुमचे लॉ मेकिंग मध्ये आहे का हो, नाही. मग लॉ इम्प्लिमेंटेशन मध्ये पण आहे, तुमच्या असलेल्या ज्युडिशरी मध्ये पण आहे. आज आपण बघतोय की ई कोर्ट्स नावाची संकल्पना आलेली, बरोबर आहे, की ज्याच्या माध्यमातून पेपरलेस ज्युडिशरी वर्किंग नेचर चालतंय, बरोबर आहे. मग अशा पद्धतीचा ई गव्हर्नन्स फक्त तुमच्याकडं लेजिस्लेटिव्ह मध्ये नाहीये तर एक्झिक्युटिव्ह मध्ये पण आहे, ज्युडिशरी मध्ये पण आहे, आणि इव्हन दो तुमच्या असलेल्या काही पंचायत राज इन्स्टिट्यूशन मध्ये पण आज प्रकारचा ई गव्हर्नन्सचा रोल हा फार मोठा प्ले केला जातो. मग त्याचे फॅक्टर्स काय, त्याचे को फॅक्टर्स काय, त्याचे प्रोस काय, त्याचे कॉन्स काय, हे सगळ्या गोष्टीवर आपल्याला काय करायचं आहे, भाष्य करायचं आहे. पुढे आहे त्याचे असलेले वेगवेगळे मॉडेल्स, त्याच्यानंतर आहे त्याचं सक्सेस रेशो, त्याचे लिमिटेशन्स पण आहे, ते लिमिटेशन आपल्याला स्टडी करायचं आहे, आणि त्याचं असलेलं काय आहे पोटेन्शियल. मग पोटेन्शियल पण आपल्याला बघायचंय, वेदर ई गव्हर्नन्स इज सफिशियंट टू डिलिव्हर एनी काइंड ऑफ अ गव्हर्नन्स विदिन द सिस्टम ऑफ डेमोक्रेटिक प्रिन्सिपल ऑफ पॉलिटी. हा भाष्य केलं जातं की अजून पण आपल्याकडे असलेल्या त्या प्रकारच्या ज्या गोष्टीची गरज आहे ती पूर्तता केल्या जाते का, किंबहुना त्या प्रकारचा ई गव्हर्नन्स येऊन सुद्धा ही आपण 2014 पासून त्याच्या मागे लागलोय, आणि ज्या पद्धतीने ते डिलिव्हर झालं पाहिजे ते डिलिव्हर होताना दिसतंय का, नाही. आज पण सामान्यातल्या सामान्य माणसाला जर स्वस्त अन्नधान्य दुकानावर जर तो गेला तर त्या संदर्भामध्ये त्याला त्या प्रकारचं असलेल्या ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून तुम्ही कितीही टेक्नोसॅव्हिकली साऊंड असाल तरी कुठंतरी त्या वयस्कर माणसाला त्याच्या असलेल्या फिजिकल अपीअरन्समुळे तुम्ही डिनाईन मोड करताय. मग अशा प्रकारचं असलेल्या काही गोष्टी ज्या आहे, मग ह्या लिमिटेशन्स नाही का, याला त्या प्रकारचे असलेले काही पोटेन्शियल असून सुद्धा तो फेल्युअर झालाय का, अशा प्रकारचं क्रिटिसाइजिंग पॉईंट पण आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. नेक्स्ट आहे सिटीजन चार्टर्स.
नागरिक सनद म्हणजे काय असणार आहे त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आणि काल परवा आपण जो पंचायत राज सिस्टीमच्या संदर्भामध्ये तुम्हाला एक नवीन क्वेश्चन दिला होता आणि त्या संदर्भात तुम्ही बऱ्यापैकी डील केलेलं आहे. मग हे सगळं काय आहे एका प्रकारे पार्ट ऑफ युअर सिटीजन चार्टर. नागरिक सनद म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी, परत अकाउंटेबिलिटी त्याच्यामध्ये, अँड द इन्स्टिट्यूशनल अँड अदर मेजर्स. मग त्याच्याबद्दल असलेले वेगवेगळे मेजर्स काय आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे रोल ऑफ सिव्हिल सोसायटीज इन द डेमोक्रेसी. सॉरी, सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी. रोल ऑफ द सिव्हिल सर्व्हिसेस, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस असेल. मग याचं तुमचं डेमोक्रेसीमध्ये असलेलं काय रोल आहे. मग अशा प्रकारचा असलेला हा सिलेबस आपल्याकडे काय दिलेला आहे, फ्रेम केलेला आहे. परंतु फक्त ह्या सिलेबसवर आपल्याला रिलाय राहता येणार नाही, कारण की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि युपीएससीचं जे डायमेन्शन्स आहे रिगार्डिंग द गव्हर्नन्स हा वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपातला आहे. मग त्याचा मायक्रो अनालिसिस जेव्हा आपण करतो तर त्या संदर्भामध्ये त्याचे मायक्रो टॉपिक्स हे फार मोठे आपल्याला दिसून येत आहे. मी फक्त वरवरचं वाचतो, त्याच्यामध्ये अजून खूप डीप मध्ये जायचं आहे. पहिलं आहे व्हॉट इज मीन बाय द गव्हर्नन्स, टॉपिक मधले सब टॉपिक्स. त्याच्यानंतर आहे ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. त्याच्यानंतर आहे डेव्हलपमेंट प्रोसेस अँड द डेव्हलपमेंट इंडस्ट्री आहे. त्याच्यानंतर रेग्युलेटरी स्ट्रक्चर्स अँड गव्हर्नन्स रिफॉर्म्स आहे. स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी अँड व्हेरियस क्वासी ज्युडिशियल बॉडीज आहे. त्याच्यानंतर रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन द डेमोक्रेसी आहे. प्रेशर ग्रुप्स अँड देअर रोल इन द पॉलिटी. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. अलॉंग विथ दॅट अपॉइंटमेंट ऑफ द व्हेरियस कॉन्स्टिट्युशनल कोर्ट्स, power and functions and the responsibility of the various constitutional bodies. These also mentioned within your syllabus, but which is a totally hidden part of your syllabus. तुमच्या सिलेबस मध्ये हे डिस्क्लोज केले नाहीये, पण त्याला आपण डिकोड केलं तर हे डिकोडेशन फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि लास्ट आहे तुमचं कंटेम्पररी इश्यूज. सध्या काय चालू आहे, गव्हर्नन्स बद्दल काय भाष्यता केल्या जाते, गव्हर्नन्सवर कोणत्या गोष्टी बोलल्या जातात आणि गव्हर्नन्सच्या संदर्भामध्ये काय काय आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागेल याच्यावर कंटेम्पररी इश्यूवर फार भाष्य करणारे आर्टिकल्स आपल्याला न्यूजपेपरमध्ये दिसत आहे. मग अशा सगळ्या विविध प्रकारचं ज्यावेळेस आपण अनालिसिस करतो तर आपल्या ह्या सगळ्या पॉइंटवर दरवर्षी नियर टू बी 5 ते 6 क्वेश्चन असता म्हणजे असतातच. म्हणजे विचार करा, नियर टू बी तुमचे असलेले 4 ते 5 क्वेश्चन जर फक्त गव्हर्नन्स पोर्शनवर असेल तर कुठेतरी त्याची ग्रॅव्हिटी काय आहे, जास्त स्वरूपातली आहे. फक्त पॉलिटी वाचून जमणार नाही आपल्याला, किंवा फक्त आयर वाचून जमणार नाहीये, तर त्याच्यासाठी आपल्याला गव्हर्नन्सवर पण जास्त फोकस करावं लागेल. आणि जेव्हापासून मोदी गव्हर्नमेंट सत्तेवर आलेले आहे त्यांनी खूप सुंदर भाष्य केलं होतं की मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स. मग हे गव्हर्नन्सवर भाष्य जेव्हा केलं तर त्यावेळेस कुठेतरी त्या प्रकारच्या गोष्टीवर त्यांनी फोकस केलंय. मग आता ह्या संदर्भामध्ये आपण हा एक मायक्रो अनालिसिस केलंय. ज्यावेळेस आपण ह्या संदर्भामध्ये पूर्ण अनालिसिस करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट माहिती असायला पाहिजे. जसं की मी सुरुवातीला तुम्हाला क्वेश्चन विचारला की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन गव्हर्नमेंट अँड तुमचं असलेलं गव्हर्नन्स बद्दल विचारलं होतं. त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंट इज नथिंग बट युअर काय आहे, इन्स्टिट्यूशन आहे. आणि त्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून, काही टूल्सच्या माध्यमातून, काही प्रोसेसच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काही गोष्टी सर्व्हिस डिलिव्हरी करताय तर त्याला काय म्हणलं जातं, गव्हर्नन्स म्हणलं जातं. त्याला काय म्हणलं जातं, शासन म्हणलं जातं. म्हणून बघा ना, त्या प्रकारचं असलेलं कधी कधी क्रिटिसाइज होतं की तुम्ही फक्त गप्पा मारता काय की गुड गव्हर्नन्स, परंतु तुमचं गुड गव्हर्नन्स आहे काय त्या प्रकारचं नाही. अजून पण त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीला कुठेतरी कमतरता भासतीये. कुठेतरी तुमच्या त्या संदर्भामध्ये गव्हर्नन्सला काळीमा फासणाऱ्या काही गोष्टी आपल्या भारत देशामध्ये दिसत आहे. मग ती काळीमा फासणारी दिसणारी भाषा म्हणजे कोणती, जसे की फॉर एक्झाम्पल ज्युडिशरी बघू. मग ज्युडिशरीच्या संदर्भामध्ये ज्युडिशरी इज अ पार्ट ऑफ युअर गव्हर्नमेंट आहे, बरोबर आहे. मग ह्या संदर्भामध्ये ज्युडिशरीच्या वेळेस आपण भाष्य करतो तर त्या संदर्भामध्ये ज्युडिशरीच्या माध्यमातून लवकर जस्टिस दिला जातो का हो, नाही. मग आपण असं म्हटलं जातं जस्टिस डिले जस्टिस डिनाईड. मग अशा प्रकारचं तर तुम्हाला तारीख पे तारीख ह्या गोष्टीवर जेव्हा फोकस होतो त्यावेळेस तुमची ज्युडिशरी फेल होत आहे काय करण्यामध्ये, शासन व्यवस्थितरित्या फॉलो करण्यामध्ये. मग हा कुठेतरी एक त्याचा लॅक्यून आहे. म्हणजे काय की शासनाचा संदर्भ फक्त तुम्हाला तुमच्या गव्हर्नमेंटच्या संदर्भामध्ये न घेता तर बाकीचे जे अदर इन्स्टिट्यूशन आहे त्या अदर इन्स्टिट्यूशनला पण काय करावं लागणार आहे, तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थितरित्या बघायला गेलो तर सुशासनाची आपण त्याला म्हणू की त्या प्रकारचे गुड गव्हर्नन्स. मग गुड गव्हर्नन्सची संकल्पना काय असेल, गुड गव्हर्नन्स म्हणजे काय, मग बॅड गव्हर्नन्स पहिले माहिती असायला पाहिजे. मग बॅड गव्हर्नन्स बद्दल गव्हर्नमेंट क्रिटिसाइज करतं की युअर गव्हर्नन्स इज अ बॅड गव्हर्नन्स.
तुम्ही लोकांना खायला पण देत नाहीये, लोकांच्या असलेल्या अपेक्षेची पूर्तता पण होत नसेल, मग तुमचं गव्हर्नन्स कसं आहे? बॅड गव्हर्नन्स आहे. आज आपण त्या प्रकारचा असलेला असा रिपोर्ट जेव्हा डिस्कस केला आपण, तेव्हा काय बघितलं की तुमच्या असलेल्या गव्हर्नन्सच्या माध्यमातून आज पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुमचं एनरोलमेंट रेशो जास्त आहे, परंतु पब्लिक सेक्टरमध्ये एनरोलमेंट रेशो आहे का? नाही. कारण की गव्हर्नमेंटचा असलेला जो भाग आहे म्हणजे तुमचं असलेलं शिक्षण विभाग, तो शिक्षण विभागाच्या माध्यमातून तुम्ही काय करताय? जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, अशा विविध प्रकारच्या शाळेमधून तुम्ही एज्युकेशन देताय, परंतु आज पण एज्युकेशन तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे का हो? नाही. मग अशा प्रकारचं तुमचं गव्हर्नन्स कसं आहे? बॅड गव्हर्नन्स आहे, असं क्रिटिसाइज केलं जातं. आपण पंचायत राज सिस्टीम जेव्हा शिकलो तर त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की भले की पंचायत राज व्यवस्थेला तुम्ही संविधानिक दर्जा दिला असेल, पण तरी त्या प्रकारची असलेली पॉवर सबस्टिट्यूट केली का हो? नाही. डेलिगेट केलंय का? नाही. विमेन्सला रिप्रेझेंटेशन दिलं आहे. तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकता महाराष्ट्राने गव्हर्नमेंटनी आणि बिहार गव्हर्नमेंटनी 50% रिझर्वेशन दिलंय महिलांना, परंतु रिअल पॉवर ऑफ ऑटर्नी कोण युज करतंय? तुमच्या असलेला पुरुष मंडळी करतोय. मग खरंच तुमचं असलेलं गव्हर्नन्स त्या प्रकारे फॉलो केलं जात असेल का? किंवा त्या प्रकारचं असलेलं तुमचं आरोग्य आहे, त्या आरोग्याच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो तर आरोग्याच्या संदर्भामध्ये प्राथमिक उपचार केंद्र, काय प्राथमिक उपचार केंद्र आहे, अजून पण प्राथमिक उपचार केंद्र जसं प्रकारे सबळ पाहिजे तशा प्रकारे आहे का? नाही. आज आपण भले की इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीला त्या प्रकारचं असलेलं प्रमोट करत असेल, परंतु इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये प्रॉपरली डिलिव्हर होती का? बिलकुल होताना दिसत नाहीये. म्हणजेच कुठंतरी तुमचं शासन अशा प्रकारचं असलेलं गुड शासन किंवा आपण त्याला सुशासन म्हणतो, ह्या सुशासनाच्या व्याख्येमध्ये संकल्पनेअंतर्गत ह्या गोष्टीची कमतरता आपल्याला काय दिसतेय? आढळून येते. म्हणजेच कुठंतरी त्या प्रकारच्या असलेल्या ह्या शासनाच्या माध्यमातून केलेल्या गोष्टीची पोच पावती सामान्य जनतेपर्यंत भेटत नाहीये. कारण की बेसिकली गव्हर्नन्सचा अर्थ जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस काय आहे की एव्हरी सर्व्हिसेस हॅज बीन इनिशिएटेड बाय द गव्हर्नमेंट विच शुड बी डिलिव्हर्ड टू एव्हरी पर्सन हू रिसाइड विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. परंतु तुमचं शासन हे पण पोहोचवण्यामध्ये काय आहे? असफल आहे. मग अशा प्रकारचं असलेलं शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा विविध प्रकारच्या गोष्टी असेल, बघा ना कधी कधी गव्हर्नमेंटवर क्रिटिसाइज पण होतं की त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे रोजगार क्षमता, आज आपण बघायला गेलं तर तुमची बेरोजगारीची टक्केवारी नियर टू बी 7.8% झाली होती. मग तुमचं गव्हर्नमेंट रोजगार क्षमता पण निर्माण करू शकत नाहीये. मग हे इट इज अ फेल्युअर ऑफ गव्हर्नमेंट, इट इज अ फेल्युअर ऑफ युअर गव्हर्नन्स. आलं लक्षात? मग अशा प्रकारचं बॅड गव्हर्नन्स काय आहे याच्यावर भाष्य करण्यासाठी भरपूर गोष्टी आहे. मग गुड गव्हर्नन्सच्या संदर्भामध्ये काय सांगता येईल? मग गुड गव्हर्नन्स काय आहे? त्या प्रकारचं डिलिव्हरी ऑफ एव्हरीथिंग विच इज इनिशिएटेड बाय द गव्हर्नमेंट सगळं आहे. पीडीएस सिस्टीम बघा आपण, पीडीएस सिस्टीमच्या माध्यमातून काय होतंय की त्या संदर्भामध्ये पीडीएसच्या माध्यमातून सामान्य लोकांना काय देतोय आपण? अन्नधान्य देतोय. तुमचं असलेलं फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे 2013चा, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्या असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पद्धतीने उपाशी झोपता कामा नाही, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी त्यांना डिलिव्हर करायला पाहिजे. अशा विविध प्रकारच्या गोष्टी की तुमचं सरकार तुमच्या डोर स्टेप पर्यंत येत आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी काय आहे? गुड गव्हर्नन्स आहे. तुमचं आज प्रत्येक गोष्टी जे आपण म्हणतो की लोक न्यायालय किंवा लोक अदालत आहे, ते काय आहे? एका प्रकारचं गुड गव्हर्नन्स आहे. अशा विविध प्रकारचे डायमेन्शन्स तुम्हाला इथं स्टडी करायचं आहे. म्हणजे बघा, फक्त गुड गव्हर्नन्सची जेव्हा संकल्पना बघतो तर त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो? ऍड करू शकतो. आलं लक्षात? मग अशा प्रकारचं असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट आहे प्रशासनाशी संबंधित असलेल्या समस्या. मग आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की प्रशासन प्रत्येकाच्या दारोदारी जाऊ शकतं का हो? नाही. आपल्याकडं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती का? की आपल्याकडं असलेला जे तुमचं गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नन्सचा सगळ्यात मोठा लॅक्युना म्हणजे एक लॅक्युना आहे. तो म्हणजे काय? आपल्याकडे बघा पॉलिसी भरपूर आहे, बरोबर आहे, विविध योजना भरपूर आहे, परंतु प्रॉब्लेम काय आपल्याकडं? आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशरी. काय आहे? आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशरी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कसं? फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे असलेला राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे, बरोबर आहे, परंतु राईट टू एज्युकेशन ऍक्टची असलेली इम्प्लिमेंटेशन पॉलिसी तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे, परंतु स्टेट गव्हर्नमेंट रिअल आयडेंटिफायर किंवा रिअल बेनिफिशरी कोण आहे तो फाइंड आउट करू शकतो का हो? नाही. आज आपल्याला माहिती की स्वस्त अन्नधान्य दुकान आहे, तिथं कोणाला अधिकार आहे अन्नधान्य घेण्याचा? जो बीपीएलच्या खाली आहे, बरोबर आहे, परंतु आपल्याला माहिती की ज्याच्याकडे चांगल्या प्रकारे आर्थिक सुबत्ता आहे असे व्यक्ती कुठे दिसते आपल्याला?
तुमच्या असलेल्या पीडीएस सिस्टीमच्या लाईन मध्ये उभे दिसत आहे. म्हणजे हे काय आहे, लॅक्युना ऑफ युअर आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशरी. मग इथं ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस दुसरा पॉईंट बघतो, प्रशासनाशी संबंधित असलेले काय आहे, समस्या आहे. तुम्हाला गव्हर्नन्स करायचं आहे, तुम्हाला योजना राबवायची आहे, परंतु ह्या समस्या तुम्हाला भेडसावल्या जातात. पहिली समस्या कोणती आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशरी. दुसरी समस्या आहे, तुम्हाला रेड कार्पेटिझम असतं. काय असतं, रेड कार्पेटिझम. फॉर एक्झाम्पल, तुमच्या गव्हर्नमेंटमध्ये सांगितलं की आपल्याला काय करायची आहे, इंडस्ट्री स्थापन करायची आहे. परंतु मला एक सांगा, इंडस्ट्री जेव्हा स्थापन केल्या जाणार आहे तर त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे असलेली रोजगार क्षमता वाढणार आहे, तुमच्याकडे आर्थिक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाढणार आहे. परंतु त्याच्या संदर्भामध्ये प्रॉब्लेम काय होतोय, रेड कार्पेटिझम. म्हणजे काय, ज्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे त्या व्यक्तीला तुम्ही काय करताय, प्रेफरन्स देताय. आणि ज्या व्यक्तीचं असलेलं स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल त्या व्यक्तीला तुम्ही प्रेफर करताय का, नाही. त्याला विविध प्रकारच्या असलेल्या काही गोष्टीच्या लॉच्या माध्यमातून त्याला काय करताय, तुम्ही अडवणूक करताय, कुठेतरी त्याची त्या प्रकारची असलेली पिळवणूक करताय. मग म्हणजे तुमचं असलेलं गव्हर्नन्स फक्त कोणाला प्रमोट करताय, इट इज कॉल्ड ॲज अ क्रॉनिक कॅपिटलिझम. काय म्हणलं जातं याला, क्रॉनिक कॅपिटलिझम. मग क्रॉनिक कॅपिटलिझम म्हणजे काय, तुमचं सरकार फक्त कोणाचं आहे, जे कॅपिटलिस्ट लोकांचं आहे त्यालाच फेवर करताय. आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला एखादी इंडस्ट्री टाकायची असेल तर बाकीचे सगळे कागदपत्र गोळा करता करता त्याचं अर्ध आयुष्य निघून जातं. मग अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्समुळे कुठेतरी गव्हर्नन्स जो आहे, एक्झॅक्टली आपल्याकडे इंडस्ट्री डेव्हलप करायची आहे, आपल्याला त्या प्रकारची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करायची आहे, तरी त्या प्रकारच्या असलेल्या काय आहे, समस्या आहे. आलं लक्षात. नेक्स्ट आहे त्या प्रकारचं धोरण निर्मितीमध्ये योग्य आधारित दृष्टिकोन. जसं की गडकरींचं एक खूप सुंदर वाक्य आहे, दृष्टीहीन व्यक्तीला तुम्ही दृष्टी देऊ शकता परंतु दृष्टिकोन देऊ शकत नाही. कारण की तुम्हाला त्या प्रकारचा दृष्टिकोन असायला पाहिजे. तुम्ही काय तयार करताय, त्या प्रकारचे असलेलं वेलफेअर स्टेट करताय. काय करताय, वेलफेअर स्टेट. वेलफेअर स्टेट म्हणजे कल्याणकारी राज्य. काय आहे, कल्याणकारी राज्य. कल्याणकारी राज्य म्हणजे काय, की जिथं ज्या राज्यांमध्ये प्रत्येक व्यक्ती काय असणारे, सुखी असणारे, समाधान असणारे असं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्याकडे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहे. परंतु तुमच्या ह्या कल्याणकारी राज्यांमध्ये त्या प्रकारच्या असलेल्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला काहीतरी दृष्टिकोन असायला पाहिजे ना. विदाउट दृष्टिकोन तुम्ही फक्त पॉलिसी मेकिंग करताय, तुम्ही फक्त धोरण तयार करताय, परंतु त्या धोरणाचा किती जणांना फायदा होईल, किती जणांना तोटा होईल याचं तुम्ही चेक केलं जातं का, नाही. बघा, गव्हर्नमेंटवर क्रिटिसाइज होत आहे. जसं की त्या प्रकारचं असलेलं तुमच्या वाचण्यात आलं असेल, शेतकी विधेयक, फार्मर बिल होतं. बघा काय होतं, फार्मर बिल. ते फार्मर बिल कोणी काढलं होतं, मोदी गव्हर्नमेंटने. बरोबर आहे. मोदी गव्हर्नमेंटने कशासाठी काढलं, तुमच्या असलेल्या फार्मर लोकांची असलेली इनरिचमेंट करायची आहे, दुप्पट त्या प्रकारचं असलेलं त्याचं काय करायचं आहे, उत्पन्न करायचं आहे. परंतु ते काही गोष्टी चांगल्या लोकांना पटलं, काही लोकांना पटलं नाही, म्हणून तुमचे फार्मर विधेयक काय घेतले, आपण विड्रॉ केले. परंतु त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावर याची चर्चा चालू झाली की तुमच्या लाल किल्ल्यावर चढून तुमचा तिरंगा खाली उतरून खलिस्तानचा असलेला त्या प्रकारचा झेंडा फडकवण्यात आलेला आहे, मग तुमचा देश करतो काय, तुमच्या देशामध्ये अराजकता माजली आहे, तुमच्या देशामध्ये त्या प्रकारचं असलेलं स्टेबल गव्हर्नमेंट दिसत नाहीये. मग अशा विविध प्रकारला ज्यावेळेस तिथं क्रिटिसाइज व्हायला लागलं तर त्यावेळेस कुठेतरी तुमच्या बॅड गव्हर्नन्सवर शंका यायला लागली. मग त्यावेळेस कुठेतरी तुमचा दृष्टिकोन चुकला, कारण की तुम्हाला शेतकी विधेयक कोणासाठी बनवायचे होते, संपूर्ण भारतातल्या असलेल्या शेतकऱ्यांसाठी. तुम्ही कोणासाठी बनवलं, फक्त पर्टिक्युलर ग्रुप ऑफ द पीपल साठी बनवलं. हे क्रिटिसाइज होतं. म्हणून तुमच्या धोरण निर्मितीमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर तो योग्य तो का असायला पाहिजे, दृष्टिकोन असायला पाहिजे. म्हणजे विचार करा, गव्हर्नन्स जेव्हा तुम्हाला एखादी योजना बनवायची असेल तर हे सगळे डायमेन्शन्स तुम्हाला काय करावं लागणार आहे, फाइंड आउट करावं लागणार आहे. नेक्स्ट आहे सार्वजनिक धोरण तयार करणे व धोरणाची काय करणे, अंमलबजावणी करणे. हा सगळ्यात मोठा फॉल्ट आहे आपल्याकडं. धोरण तयार करतो, विविध स्कीम आहे, विविध योजना आहे, परंतु त्या योजनेची पूर्तता होताना दिसते का हो. आज आपल्याकडे जर 100% कोणती योजना सक्सेस झाली असेल ती योजना म्हणजे तुमची मनरेगा. कारण की ती मनरेगा योजना कुठेतरी डिमांड ड्रिव्हन आहे. डिमांड ड्रिव्हन म्हणजे काय, मागणी आधारित वर आहे. लोकांना दिसतंय की यार मला 100 दिवस काय भेटणार आहे, त्या प्रकारचा रोजगार हा फिक्स भेटणार आहे. मग अशा प्रकारच्या गोष्टीसाठी लोक तयार झाले. परंतु अजून पण जर तुम्ही बाकीच्या गोष्टी बघायला गेले, जनधन योजना बघा, जनधन योजना सुरुवातीच्या पीक टाइमला व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंटेशन झालं. आता काय त्याचं, भाई कोई नहीं इंटरेस्ट कर रहा उसमें. क्यों, बिकॉज ऑफ नो एव्हरीथिंग की भाई मेरा कुछ भी फायदा नहीं इसमें. सुकन्या समृद्धी योजना सुरुवातीला खूप चांगली वाटली, परंतु त्याचा असलेला टाइम पिरियड किती वर्षाचा आहे,
18 वर्षाचा आहे. लोक सस्टेन करतील का हो? लोक म्हणतील का की गव्हर्नमेंट टिकत नाही, मग त्या प्रकारचे पोस्ट ऑफिस टिकणार आहे का? तुमच्या प्रायव्हेटायझेशनवर फोकस केला जातोय. तुमचं नॅशनलायझेशन सोडून आता कोणावर फोकस करताय? प्रायव्हेटायझेशनवर. सगळ्या गोष्टी प्रायव्हेट करताय. उद्या पोस्ट ऑफिस प्रायव्हेट केलं तर आमचे पैसे वाया जातील. म्हणजे हा कुठेतरी एक दृष्टिकोन होतोय, कुठेतरी तुमच्याकडे त्या प्रकारचा गव्हर्नन्सचा हा फेल्युअर आहे. मग अशा संदर्भामध्ये तुमच्याकडे असलेली हे धोरण आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे, तर ह्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी केल्या जातात. नेक्स्ट आहे सुशासन कसे स्थापित करावे. म्हणजे बघा, तुमचं गुड गव्हर्नन्स कसं स्थापित करायचं, मग त्याच्यासाठी वेगवेगळे मॉडेल्स आहे, सर्वोत्तम मॉडेल्स आहे. अशा विविध मॉडेल्सच्या माध्यमातून आपल्याला डिलिव्हरी ऑफ द सिस्टीम ही पर्टिक्युलर देता आली पाहिजे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून गव्हर्नन्सची परिभाषा आपल्याला लक्षात येऊ शकते. आता मला एक सांगा, गव्हर्नन्स सोपं आहे का अवघड आहे? अवघड नाहीये, सोपं आहे. फक्त त्याचे डायमेन्शन्स आहे. काय आहे? डायमेन्शन्स. एकदा आपल्याला हे डायमेन्शन्स कळाले आणि हे तुम्हाला आता फक्त डिकोड करतोय, बरं, शिकवत नाहीये. हे काय आहे? डिकोडेशन ऑफ युअर सिलेबस आहे. सिलेबसचे सब पॉइंट्स आहे, सब कॅटेगरायझेशन आहे. अजून याच्यापेक्षा भरपूर पुढे आहे. आता याच्या पुढचा असलेला महत्वाचा पॉइंट म्हणजे तो काय आहे? ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी. आता बघा, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे भारतामध्ये कि भाई हमारे पास क्या है? ट्रान्सपरन्सी नाहीये, आपल्याकडे अकाउंटेबिलिटी नाहीये. ड्यू रिस्पेक्ट, आपल्याकडं जे ट्रॅफिक ऑफिसर आहेत त्यांना रिस्पेक्ट आहे माझा, त्याच्याबद्दल वाद नाहीये. परंतु आपण जर थोडं अनालिसिस केलं तर कुठेतरी आपल्याला दिसतंय की पहिले जर आपल्याकडं सिग्नल तुटला आपल्याकडनं, तर पोलीसवाले मामा काय करायचे? त्या प्रकारचे असलेले पावती द्यायचे आणि पावतीच्या माध्यमातून आपल्याकडनं काय घ्यायचे? तिथं पैसे घ्यायचे. मग आपल्या मनामध्ये कुठेतरी कानचून असायची, कारण नाही यार, हे पावती काय आहे? डुप्लिकेट आहे किंवा त्या प्रकारचं असलेलं काहीतरी खोटं नाटं आहे, किंवा मामाला 10-5 रुपये किंवा 50-60 रुपये दिलं चिरीमिरी, ते ऍडजस्ट होऊन जायचं. परंतु आता ह्या गोष्टीचं जेव्हा करप्शन सोबत आपण लिंक लावली, तर भारतामध्ये सगळ्यात मोठी असलेली प्रॉब्लेम काय आहे गव्हर्नन्सला? तो प्रॉब्लेम म्हणजे आहे करप्शन. कारण की गव्हर्नमेंट काय चांगल्या योजना राबवतो, परंतु त्याची पूर्तता, त्याची अंमलबजावणी आणि त्याचा असलेला बेनिफिट हा तळागाळापर्यंत पोहोचला जात नाहीये. त्याच्या मागचं कारण म्हणजे काय आहे? करप्शन आहे. राजीव गांधी एकदा म्हटले होते की आम्ही 100 रुपये वरतून पाठवतो, परंतु तुमच्या पंचायत राजपर्यंत, ग्रामपंचायतीपर्यंत फक्त 10 रुपये राहता म्हणे. मधल्यामध्ये काय होत आहे? त्या प्रकारचं करप्शन होत आहे. मग अशा प्रकारचे व्हेरियस किंवा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टी आपल्याला भारतामध्ये दिसून येत आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीला काउंटर करण्यासाठी आपल्याकडे काय आहे? ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी हे टूल्स आहे. मग आता कसं वापरायचं? ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी कशी आणायची आहे? मग त्याच्यासाठी विविध प्रकारचे असलेले काय आहे? आयाम आहे की ज्याच्या माध्यमातून आपण काय म्हणू शकतो? यस, आपल्याकडं चांगलं गव्हर्नन्स हे केलं जाऊ शकतं, चांगल्या प्रकारे ट्रान्सपरन्सी आणल्या जाऊ शकते, चांगल्या प्रकारे अकाउंटेबिलिटी आणल्या जाऊ शकते. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असलेला भाग म्हणजे कोणता आहे? राईट टू इन्फॉर्मेशन. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राईट टू इन्फॉर्मेशन हा असा टूल आहे की गव्हर्नमेंटने कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या आहे आणि गव्हर्नमेंटच्या माध्यमातून कोणत्या गोष्टीची पूर्तता झाली आहे किंवा नाही झाली आहे, याची जर तुम्हाला माहिती काढायची असेल तर तुम्ही काय दाखल करताय? RTI दाखल करताय. हा राईट टू इन्फॉर्मेशन का आला? कारण की आपल्याकडं त्या प्रकारचा असलेला 1923 साली ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट होता. कोणता होता? ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट. तो ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट मध्ये काय सांगितलं होतं की गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट एम्प्लॉईड शुड नॉट डिस्क्लोज एनी काइंड ऑफ इन्फॉर्मेशन टू द जनरल पीपल. तिथं स्पेसिफाईडली सांगितलं होता. साहजिकच आहे, 1923 चा काळ म्हणजे कोणाचा काळ असणार आहे? ब्रिटिशांचा. ब्रिटिशांनी त्या प्रकारचं असलेलं बंधनं घातली की आपल्या गव्हर्नमेंटमध्ये काय चालू आहे, गव्हर्नमेंटची परिभाषा आणि गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जे गव्हर्नन्स करणार आहे त्याच्या बाहेर एक शब्दही गेला नाही पाहिजे. मग अशा प्रकारसाठी त्यांनी कायदा बनवला. ह्या कायद्याला मोडित करण्यासाठी आपण त्या प्रकारचा असलेला कोणता आणला? RTI ऍक्ट आणला 2005 चा. मग RTI ऍक्ट काय आहे? RTI ऍक्ट ची असलेले वैशिष्ट्य कोणते आहे? RTI ऍक्ट बद्दल असलेले कोणते कोणते डायमेन्शन आहे ते आपल्याला बघायचे. या सिलेबस मध्ये RTIचं वैशिष्ट्य बघायचं आहे. RTI ऍक्ट का बरं आला? त्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे? त्याच्या मागच्या असलेल्या कोणते कोणते डायमेन्शन्स आहे? RTI ऍक्ट हा सक्सेस झालाय का RTI हा काय झालेला आहे? फेल झालेला आहे. याच्यावर पण भाष्य करायची. कारण की आता काय झालेलं आहे? राईट टू इन्फॉर्मेशन आहे, परंतु मागच्या असलेल्या ARC रिपोर्ट जो आहे म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की राईट टू इन्फॉर्मेशनच्या ऐवजी आता काय असणार आहे? राईट टू
इन्फॉर्म. काय फरक असं सांगा बरं, राईट टू इन्फॉर्मेशन आणि राईट टू इन्फॉर्म मध्ये काय असेल? राईट टू इन्फॉर्मेशन आणि राईट टू इन्फॉर्म मध्ये काळाची गरज झालेली आहे. तुमचं गुड गव्हर्नन्स जर तुम्हाला प्रस्थापित करायचं असेल, तुम्हाला गुड गव्हर्नन्स जर चांगल्या प्रकारे रन करायचं असेल, इट इज राईट टाइम टू इन्स्टॉल द राईट टू इन्फॉर्म रादर दॅन राईट टू इन्फॉर्मेशन. येस, काय सांगता येईल? व्हेरी गुड, एक्झॅक्टली. जर तुम्हाला गुड गव्हर्नन्स प्रस्थापित करायचं असेल, जर तुम्हाला त्या प्रकारच्या असलेल्या लोकांना इन्व्हॉल्व करून घ्यायचं असेल, तर कुठेतरी तुम्ही काय स्थापित करायला पाहिजे? राईट टू इन्फॉर्म करायला पाहिजे. म्हणजे आमच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काय देणार आहोत हे सगळं कुठे सांगणार आहे? राईट टू इन्फॉर्म मध्ये. हे करायला पाहिजे. आज बघा ना, गव्हर्नमेंटच्या असलेल्या इन्स्टिट्यूशन मध्ये जेव्हा आपण जातो, टू बी फ्रँक, आज तुम्हाला एसबीआय मध्ये जायला आवडतं का आयसीआयसीआय बँकेत जायला आवडतं? का? कारण की त्या प्रकारची असलेली सर्व्हिस कोणाची चांगली आहे? प्रायव्हेट सेक्टरची. मग गव्हर्नमेंट फेल झालंय ना. आज तुमची शाळा पण बघा ना, तुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आवडतं का? नाही. त्या मास्तरचं तोंड पाहिलं की अजून वाटतं की कशाला शिकायला आलोय. म्हणजे भूगोल शिकवतो का इथे शिकवतो ते बी कळत नाही. त्यांचा आकार उकार सगळा चेंज झालेला आहे. मग अशा प्रकारचं असलेलं गव्हर्नमेंटच्या असलेल्या सर्व्हिसेस जे आहे त्याच्यापेक्षा तुम्ही प्रेफर काय करताय? प्रायव्हेट सेक्टर करताय. मग प्रायव्हेट सेक्टर करताय वेळेस त्या सगळ्या कशावर बेसिसवर आहे? सर्व्हिस बेसिसवर आहे. मग तुमचं गव्हर्नमेंट फेल होतंय. मग तुमचं असलेलं इन्फॉर्मेशन जर व्यवस्थित तुम्ही स्वतःहून सांगितली तर गरज नाही पडणार लोकांना काय दाखल करायची? आरटीआय दाखल करायची. मग हा एक नवीन क्रिटिसाइजिंग पॉइंट आहे की त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे असलेली ही पॉवर पाहिजे की तुम्ही किती प्रकारे त्या प्रकारचं काय करणार आहे? सर्व्हिस देणार आहे आणि कोणत्या प्रकारचं असलेला आरटीआय तिथं दाखल होऊन देण्याची कॅपॅसिटी निर्माण नाही करणार आहे. मग ह्या सगळ्या ज्या डायमेन्शन्स आहे तुम्हाला ते डायमेन्शन्स कुठे रन करायचे आहे? इथं रन करायचे आहे. त्याच्यानंतर पॉइंट आहे पुढचा असलेला ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या गोष्टी ऑनलाईन किंवा त्या प्रकारे असणार आहे. आज बघा ना, 7/12 उतारा तुम्ही कसं काढू शकता? ऑनलाईन काढू शकता. म्हणजेच काय? इट इज पार्ट ऑफ युअर ई गव्हर्नन्स. तुमचं आरोग्य सेतू ऍप असेल ते काय आहे? ई गव्हर्नन्स आहे. वॅक्सिनेशन असेल, ई गव्हर्नन्स आहे. तुम्ही काही गोष्ट घ्या की जिथं कुठंतरी इंटरनेटचा आधार घेऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. आता काय आहे? तलाठी अप्पाला 50 रुपये चारायची गरज आहे का? नाही. तलाठीला सांगायची गरज पण नाही. 7/12 उतारू तुम्ही काढू शकता. हा ई गव्हर्नन्स असलेला काय आहे? फायदा आहे. त्याचं असलेले लिमिटेशन्स, त्याचे असलेले सोल्युशन सगळे आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर आहे कोड ऑफ इथिक्स अँड कोड ऑफ कंडक्ट. तुम्ही कसं वागलं पाहिजे ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. काही गव्हर्नन्सचे असलेल्या पोर्शन जे असतील त्या पोर्शनला त्या संदर्भामध्ये कसं रन करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तिथे काय असणार आहे? कोड ऑफ इथिक्स अँड कोड ऑफ कंडक्ट मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे युटिलायझेशन ऑफ अ पब्लिक फंड. सगळ्यात महत्वाचं आहे की गव्हर्नमेंट काय करतंय? त्या प्रकारचं असलेलं वरतून पैसा पाठवतंय आणि मधल्या मध्ये त्या पैशाचा काय केला जातो? त्या प्रकारे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून म्हणा किंवा विविध स्वरूपाच्या गोष्टीच्या माध्यमातून तिथं थांबवलं जातो. मग हे काय आहे? पब्लिक फंडचा असलेला युटिलायझेशन केल्या जात नाहीये. म्हणून बघा एक कॉन्सेप्ट आहे मार्च रश. काय आहे? मार्च रश. जेव्हा आपण हे बघू पब्लिक फंडच्या संदर्भामध्ये, मग ती मार्च रश काय आहे आणि त्या मार्च रशच्या बद्दल काय गोष्टी केल्या जातात. जसे की तुमच्या असलेल्या संसदेमध्ये एक समिती आहे, टॅक्स समिती, पब्लिक अकाउंट कमिटी आहे, बरोबर आहे, कॅग आहे. मग ह्या संदर्भामध्ये हे इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. का? पब्लिक फंड आहे, पब्लिक बजेटरी अलोकेशन आहे. त्या बजेटरी अलोकेशन मध्ये आपल्याला काय काय करता येईल, कसं करता येईल, तर ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या आहेत. त्याच्यानंतर आहे सिटीजन चार्टर्स. त्याला काय म्हणलं जातं? नागरी सनद. की तुम्ही नागरिकांच्या प्रती किंवा तुमच्या असलेल्या पीपल सर्व्हिसमध्ये कसे अकाउंटेबल आहात, कोणत्या स्वरूपातले आहात आणि कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही डिलिव्हर करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी कुठे भाष्य केल्या जातात? तुमच्या असलेल्या सिटीजन चार्टर्स मध्ये. त्याच्यानंतर आहे रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन द डेमोक्रेसी. तुमच्या सिव्हिल सर्व्हिसेस म्हणून तुम्ही जेव्हा प्रस्थापित होणार आहे, एक डेरोगेटिव्हली किंवा त्या प्रकारचं असलेल्या चुकीच्या पद्धतीने बोललं जातं. काय म्हटलं जातं? झोपू नका. त्या संदर्भामध्ये बोललं जातं, त्या संदर्भात बोललं जातं की आपल्याकडं पॉवर करप्ट अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली. एखाद्या व्यक्तीला तुम्ही पॉवर द्या, एखाद्या व्यक्तीला काय करा? तुम्ही पॉवर द्या, मग त्याचं नेचर बघा तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही पदावर जाता, ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल सर्व्हिस म्हणत असताना त्यावेळेस तुम्हाला पॉवर भेटत नाही, त्यावेळेस तुम्हाला काय भेटत असती? ऑथॉरिटी भेटती. काय भेटत असती? ऑथॉरिटी. तुम्हाला ऑथॉरिटी यूज करायची असती, तुम्हाला पॉवर यूज करायची नसती. पॉवर कोणाला असती?
तुमच्या असलेल्या शासनामध्ये असलेल्या लोकांना. प्रशासनामध्ये तुम्हाला काय भेटत असतं? ऑथॉरिटी भेटत असते. मग दिस इज द डिफरन्स बिटवीन द पॉवर अँड ऑथॉरिटी. ज्यावेळेस तुम्ही ऑथॉरिटी यूज करता तर त्या संदर्भामध्ये तुम्ही सिव्हिल सर्वंट म्हणून तुम्ही काय करत असता? वावरत असता. आणि ह्या संदर्भामध्ये तुमचा असलेला संदर्भ हा डेमोक्रेसीमध्ये कसा बेनिफिशियल असायला पाहिजे हे तुम्हाला कळलं जातं. आज आपल्याला माहिती की जिल्ह्याचा असलेला मायबाप म्हणजे कोण आहे? जिल्हाधिकारी आहे. मग ह्या जिल्हाधिकारीचे रोल काय आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी कसं करायला पाहिजे? कोणत्या गोष्टीची पूर्तता करायला पाहिजे? याच्यासाठी तुमच्या सिव्हिल सर्व्हिसचा असलेला रोल का महत्वाचा प्ले केला जातो हे सगळं भाष्य केलेलं आहे. मग त्याच्यासाठी असलेली लभासना असेल, यशदा असेल, अशा विविध संस्थेचा पण आपल्याला काय करावं लागणार आहे? थोडा आढावा घ्यावा लागणार आहे. मग आपल्याला माहिती आहे रेड टॅपिझम एक नवीन कॉन्सेप्ट आहे. रेड टॅपिझमच्या माध्यमातून काय असतं की एखाद्या अधिकाऱ्याकडे जा, एक TN सेशन म्हणून आपल्याकडं निवडणूक आयुक्त होते, तुम्हाला माहिती असेल, ज्याचा आचारसंहिता ही जी त्यांनी सुरुवात केली, त्यांनी खूप सुंदर भाष्य केलं होतं. ते सांगायचे आय ईट पॉलिटिशियन्स विथ इन माय ब्रेकफास्ट. एवढं क्रिटिसाइजिंगली बोलायचे ते म्हणायचे इफ यू गो टू द पॉलिटिशियन्स ही ऑलवेज से यस. काय म्हणायचे ते? इफ यू गो टू द पॉलिटिशियन्स ही ऑलवेज से यस, इफ यू गो टू द ब्युरोक्रॅट्स ही ऑलवेज से नो. साहेब पुढच्या दिवशी या, नंतर या, उद्या या. त्याला म्हणलं जातं रेड टॅपिझम. तुम्ही एखादी फाईल पुढे केली, त्या फाईलवर तुम्ही काय ठेवत नाहीये? वजन. तोपर्यंत ती फाईल काय होत नाहीये? पुढे सरकत नाहीये. ती रेड टॅप करून ठेवल्या जाते आणि ती साईडला ठेवल्या जाते. दिस इज द मेन लॅक्युना ऑफ युअर सिव्हिल सर्व्हिसेस विद इन युअर डेमोक्रेसी. मग या डेमोक्रेसीचा असलेला हा जो फ्लॉज आहे ना, तो आयडेंटिफाईड करण्यासाठी आपल्याकडं सेकंड ARC रिपोर्ट आहे. तो ARC रिपोर्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. मग त्या ARC रिपोर्ट मध्ये सगळ्या गोष्टीची काय केलेली आहे? भाष्यता केलेली आहे. मग अशा प्रकारची असलेली तुमचं गव्हर्नन्स ह्या विविध पद्धतीच्या माध्यमातून काय केला जाणार आहे? ट्रान्सपरंट केला जाणार आहे आणि काय केला जाणार आहे? अकाउंटेबल केल्या जाणार आहे. येते लक्षात? येते लक्षात? हा तर झाला आता शिक सेकंड पॉइंट. काय झाला? हा सेकंड पॉइंट झालेला आहे. डोळे लावायचे नाही, नाही तर गटागट गटागट जो ढोबळा होता अवघड आहे. आता राईट टू इन्फॉर्मेशन, सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. राईट टू इन्फॉर्मेशन काय आहे? ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी कशी मेंटेन केल्या जाते? ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट काय आहे? त्याच्याबद्दल काय भाष्यता असणार आहे आणि त्या गोष्टीचा. त्याच्यानंतर आहे तुमचे असलेलं सिटीजन चार्टर्स. सगळ्यात महत्वाचं 100% याच्यावर क्वेश्चन असतो म्हणजे असतो मेन्सला. आता नागरी सनद म्हणजे काय आणि त्या नागरी सनदाचा असलेली व्याख्या काय? मग याच्या चार्टरचे असलेले फायदे कोणते? मग फायद्याच्या नंतर भारतातील नागरिक सनद एक मूल्यमापन करा. मग वेदर इट इज अ गुड और वेदर इट इज अ बॅड और वेदर इट इज अ गेट द बेनिफिट फ्रॉम द सिटीजन चार्टर्स और नॉट, याच्यावर पण मूल्यमापन केलं जातं. त्याच्यानंतर चार्टर्सची असलेली अंमलबजावणी करताना येणाऱ्या समस्या ते पण आपल्याला अभ्यासायचे आहे. त्याच्यानंतर आहे नागरी सनद सुधारण्यासाठी उचलले गेलेली पावले. मग ते पण आपल्याला स्टडी करायचंय. गव्हर्नमेंटने काय सांगितलेलं आहे? जसे की आपण पंचायत राजच्या संदर्भामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिला होता की सिटीजन चार्टर्स फक्त पर्टिक्युलर असलेल्या वरच्या स्तरावरच्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल तिथं फक्त सिटीजन चार्टर तुम्ही बाइंडिंग करू नका. आता कुठं करा? तुम्ही पंचायत राज व्यवस्थेवर पण करा. कारण की इट इज अ ग्रासरूट डेमोक्रेसी आणि ग्रासरूट डेमोक्रेसीच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी काय करायच्या आहे? लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या सुधारणांसाठी काही पावलं उचलली आहे की ज्याच्यावर भाष्य केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे नागरिक सनदेकडे भारतीय दृष्टिकोन सर्वोत्तम जे मॉडेल आहे, मग ते सर्वोत्तम मॉडेल आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर आहे नागरिक केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आयोगाचे 7 चरण मॉडेल आहे. ते 7 चरण मॉडेल अभ्यासाचे आहे. आणि लास्टला आहे तुमचा असलेला सेवेचा अधिकार, राईट टू सर्व्हिसेस. मग आता प्रकारचा ह्या राईट टू सर्व्हिसेस बद्दल असलेल्या काय काय भाष्य केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. म्हणजे तुमच्या असलेल्या नागरी सनदामध्ये ह्या गोष्टीवर काय करायचं आहे? भाष्य करायचं आहे. त्याच्यानंतर आहे ई गव्हर्नन्स, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, ई गव्हर्नन्सची भूमिका, त्याच्यानंतर ई गव्हर्नन्स प्रकल्प आणि त्याच्या अंमलबजावणीमधील असलेले आव्हाने. जसं मी तुम्हाला सांगितलेले की पीडीएस सिस्टीम मधून तुम्ही सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अन्नधान्य देताय, पण एखादी वयस्कर महिला असेल, वयस्कर पुरुष असेल, त्याच्या हाताचे ठसे गेले असेल, रेटिना गेला असेल आणि तो जर अन्नधान्य दुकानामध्ये गेला अन्नधान्य घेण्यासाठी, तर तो तिथलचा माणूस काय म्हणणार आहे? नाही, तुझा रेटिना लागत नाही, तुझ्या हातावरचे थंब लागत नाही, तर तुला अन्नधान्य भेटणार नाही. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीमुळं कुठेतरी तुमच्या ई गव्हर्नन्सचं जे बेसिक आयडेंटिफिकेशन होतं ते काय होत आहे? कर्टेल होताना दिसतंय. मग अशा विविध प्रकारच्या असलेल्या सगळ्या गोष्टीची आपल्याला काय करायची आहे? भाष्यता करायची आहे. मग ह्या प्रकारचं असलेलं ई शासन आणि त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी.
याच्याही पलीकडे जाऊन आपण ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो तर त्या संदर्भामध्ये ई शासनाच्या पलीकडे जाऊन आपल्याला कुठेतरी लोकशाहीमध्ये नागरी सेवकांची भूमिका, सिव्हिल सोसायटीचा रोल काय असणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहे इथं केलेल्या आहे. जसं की नागरी सेवा आणि लोकशाही यांचा संबंध ओळखा. त्या संदर्भामध्ये नागरी सेवांमध्ये पार्श्विक प्रवेशाद्वारे असलेला वाद म्हणजे तुमचं लॅटरल एंट्री जी आहे त्या लॅटरल एंट्री बद्दल असलेलं कंटिन्युअसली कन्फ्लिक्ट चालू आहे. बघा, मागच्या महिन्यामध्ये हिंदू न्यूजपेपर जर तुमच्या वाचण्यात आला असेल तर त्याच्यामध्ये लॅटरल एंट्रीवर खूप सुंदर असा लेख आला होता आणि त्या लेखामध्ये सांगितलं होतं की लॅटरल एंट्री ही नसायला पाहिजे किंवा त्या प्रकारचं असलेले त्याचे प्रोज आणि कॉन्स हे दोन्ही सांगण्यात आलेले. तुम्ही लॅटरल एंट्री कशाला देताय, कशाबद्दल? लॅटरल एंट्री म्हणजे काय, पाठीमागच्या दरवाजाने एंट्री करणे. जसं बेसिकली तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं बेसिकली युपीएससीच्या प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू आहे त्या प्रकारचं असलेलं कोणी सिनियर ऑफिसर असेल तर तुम्ही त्याला पाठीमागच्या दरवाजाने घेऊन टाकताय. म्हणजे कुठेतरी तुमची बेसिक प्रिन्सिपलिटी ऑफ युअर सिव्हिल सर्व्हिसेस हॅज बीन हॅम्पर्ड बाय दिस लॅटरल सर्व्हिसेस. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीवर पण त्यांनी काय केलं आहे, भाष्य केले. त्याच्या संदर्भामध्ये तुमची नागरी सेवा आणि लोकशाही यांचा संबंध पण कसा प्रस्थापित होत आहे. आज बघा ना, 73 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केली, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु प्रॉब्लेम काय होतोय, ब्युरोक्रॅट्स त्या प्रकारचं असलेलं इम्प्लिमेंटेशन करत नाहीये. आज आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशियरी होत नाहीये. तुम्ही मनरेगा आणा किंवा कोणती स्कीम आणा, कुठेतरी त्याचं असलेलं आयडेंटिफिकेशन करण्यामध्ये ब्युरोक्रॅट्स काय होत आहे, कमी पडत आहे. ज्यावेळेस आपण तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करणार आहे त्यावेळेस एमपीएससीच्या माध्यमातून तुम्ही उपजिल्हाधिकारी पद जेव्हा अचीव्ह करता तर उपजिल्हाधिकारी पद एक पद आहे, त्याचे असलेले डिव्हिजन वेगवेगळे आहे. मग तुम्ही मनरेगाचे असलेले उपजिल्हाधिकारी असणार आहे, म्हणजे तुम्ही उपजिल्हाधिकारी हे मनरेगा स्कीमचे उपजिल्हाधिकारी असेल. मग त्यावेळेस जेव्हा इम्प्लिमेंटेशन करायचं असेल त्यावेळेस काय प्रॉब्लेम असणार आहे ते तुम्हाला इथं सांगायचे आहे की संबंध कसा आहे लोकशाही आणि तुमच्या असलेल्या नागरी सेवेमध्ये. त्याच्यानंतर काय आहे, नागरी सेवक आणि राजकीय अधिकारी यांच्यातील काय आहे संबंध आपल्याला चांगलं माहिती आहे. एखादा तहसीलदार, एखादा डीवायएसपी, एखादा एसपी, एखादा आयएस आणि एका साईडला तुमचा आमदार, खासदार, एखादा असलेला मंत्री यांच्यामध्ये किती सुसंबंध असतात हे सांगायची गरज नाही. म्हणजे त्या प्रकारचा असलेल्या सगळ्या गोष्टी तिथं घनचोखो असतो, परंतु त्या प्रकारे तिथं कोणतीही गोष्ट आपल्याला दिसून येत नाहीये. मग त्याच्यावर भाष्य केलं गेलंय काय की तुमची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्टिंग आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफर्टनेस हा लॅक्युना आहे का, कारण की शासन आणि प्रशासन हे तुमच्या असलेले घोडा आणि घोडेस्वार सारखे आहे. तुमचं असलेल्या घोडेस्वाराला जसं पळवायचं हे कोणाच्या हातात आहे, घोडे जो स्वार आहेत त्याच्या हातात आहे. म्हणजे तुमचं शासन हे घोडा स्वार आहे आणि तुमचं असलेले प्रशासन काय आहे, त्या प्रकारचा घोडा आहे आणि त्यात पळावं लागतं. परंतु आपल्याला माहिती आहे की इंटरनल क्लॅशेस किती असतात. साहेब माझ्या ओळखीचे नाहीये, साहेब माझ्या ह्या प्रकारचे नाहीये, साहेब हे आपल्या याच्यातले नाहीये, त्यामुळे तुमच्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या सगळ्या गोष्टी मॅटर्स करतात सिव्हिल सर्व्हिसमध्ये. हा मग एक संबंध आपल्याला प्रस्थापित करायचा आहे. त्याच्यानंतर नोकरशाहीमध्ये कार्यप्रदर्शन मूल्यमापन प्रणाली असेल. किती प्रकारे आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीला तुम्ही बेनिफिट द्या, एखाद्या व्यक्तीला त्या प्रकारचा असलेला त्याचा अचिव्हमेंट अवॉर्ड द्या, पण कशाबद्दल, त्यांनी केलेल्या कार्याबद्दल. मग अशा पद्धतीचं असलेल्या ह्या सगळ्या संकल्पना तुम्हाला तिथं बघायच्या आहे. त्याच्यानंतर आहे आचारसंहिता आणि नियम. मग सगळ्या सोशल मीडियावर सशुल्क असलेल्या बातम्यांचा गैरवापर, पेड न्यूज, फेक न्यूज, तुमच्या असलेल्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला बघायचं आहे. जसं एक नवीन कॉन्सेप्ट आली होती येलो जर्नलिझम, त्याला म्हणलं जातं येलो जर्नलिझम. मग अशा येलो जर्नलिझमची असलेल्या संकल्पना काय आणि येलो जर्नलिझमच्या माध्यमातून तुम्ही कसा वापर करणार आहे. आज आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीचा वापर हा जर योग्य जर केला गेला तर ऑटोमॅटिकली त्याचा असलेला बेनिफिट काय होणार आहे, सगळ्यांना होणार आहे. मग अशा प्रकारचा त्याचा असलेला तो बातम्यांचा वापर आणि त्याच्या गोष्टीच्या माध्यमातून असलेल्या काही गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहे. माध्यमांची भूमिका, मग रोल ऑफ तुमचं असलेले जे सोशल मीडियाज आहे मीडियाचं, मग मीडियामध्ये वेगवेगळे प्रकार, प्रिंट मीडिया आहे, त्या प्रकारचा सोशल मीडिया आहे आणि अशा विविध प्रकारच्या गोष्टी, त्याचा रोल काय आहे. एक जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मध्यंतरी एक क्रिटिसाइजिंग पॉइंट तुम्हाला वाचण्यात आला असेल की आता सोशल मीडिया काय झालाय, फुल ऍक्टिव्ह झालेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी तुम्ही चटकनशीर काय करताय, शेअर करताय. मग वेदर इट इज अ फ्रुटफुल ऑफ युअर डेमोक्रेटिक प्रिन्सिपल, हे कुठेतरी क्वेश्चन मार्क होते. आज आपल्याला माहिती की जर्नलिझम अशा प्रकारे तयार झालेला आहे की तुमच्याकडे पेड न्यूजच्या माध्यमातून तुमच्या सरकारचे असलेल्या फक्त चांगल्या गोष्टी दाखवल्या जातात. कधी वाईट गोष्टी दाखवता का हो,
नाही. मग अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टीवर क्रिटिसाइज होते की मीडिया हा जो चौथा स्तंभ आहे तुमच्या असलेल्या याचा, तर तिथं काय होत नाहीये, प्रॉपरली युटिलाइज केला जाऊ शकत नाहीये. मग अशा प्रकारची असलेली त्यांची भूमिका काय असेल आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून कोणत्या गोष्टी करायच्या आहे हे सगळं सांगितलं जाणार आहे. त्याच्यानंतर काय आहे, कोड ऑफ कंडक्ट काय आहे त्यांच्याबद्दल आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आहे डिफरन्स अँड इम्प्लिकेशन ऑफ अ फेक न्यूज अँड पेड न्यूज. त्याचा डिफरन्स काय आणि त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहे विदिन डेमोक्रेसी. आज बघा ना, प्रत्येक गोष्टी अफेक्ट केल्या जाते. आज आपण जर फॉरेनचा विचार करायला गेलो तर ज्यावेळेस अमेरिकेचे असलेल्या प्रेसिडेन्शियल इलेक्शन होतं मागच्या वेळेस, ज्यावेळेस ट्रम्प तात्या उभे होते, त्या ट्रम्पच्या वेळेस क्लिंटन मॅडम उभ्या होत्या, बरोबर आहे. शेवटपर्यंत सगळ्यांना वाटत होतं की कोण येणार आहे, क्लिंटन मॅडम येणार आहे, परंतु कोण आला, ट्रम्प तात्या आला. मग ह्या ट्रम्प तात्या येण्यामागचं असलेलं डेटा अनालिसिस ही जी कॉन्सेप्ट आहे की त्या डेटा अनालिसिस मुळे काय झालेलं आहे, तुमचं सगळं चेंज झालेलं आहे. कारण की यूज ऑफ अ पर्टिक्युलर मीडिया, मग तुमच्या असलेली जी फ्रिक्वेंटली युजिंग बाय द सोशल मीडिया आहे त्याच्या फार मोठी गोष्टी डिपेंड करतात. आज एखाद्या गोष्टीला तुम्हाला प्रमोट करायचं किंवा डिमोट करायचं आहे, हॅशटॅग बायकॉटिझम काय चालू आहे आता, हा बायकॉट करा, तो बायकॉट करा, ते बायकॉट करा, काय चालू आहे, हे सगळं तुमचं सोशल मीडियाचा यूज आहे. कोणता एखादा चित्रपट चालायचा किंवा चित्रपट फ्लॉप करायचा हे कोण डिसाईड करते, सोशल मीडिया. मग याचा असलेला हा सगळा प्रकार आणि त्या प्रकारच्या माध्यमातून तुमच्या डेमोक्रेसी प्रिन्सिपलवर केलेल्या गोष्टी बघा ना. तुमच्या असलेल्या वेस्ट बेंगॉलमध्ये एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर तुमच्या मोदी साहेबांनी हात पुढे जर केला तर ममताबाई हात पुढे करते का, नाही, लगेच सोशल मीडियावर तयार होतो. बहीण भावाचं प्रेम उतू चाललं का, त्या प्रकारचं असलेलं क्रिटिसाइजिंग पॉइंट आहे की ममता बॅनर्जीला कॅपिटलिस्ट लोक आवडत नाहीये आणि ममता बॅनर्जी ऑलवेज सपोर्ट टू द मार्क्सिस्ट पर्सन आणि त्या प्रकारचा कम्युनिझम काय आहे हे तिला ऑलवेज आवडतं. मग अशा प्रकारचा कॅपिटलिझम आणि कम्युनिझम ह्या गोष्टीवर फोकस करून गव्हर्नमेंट एखादी गोष्ट जर इम्प्लिमेंट करायची असेल वेस्ट बेंगॉलमध्ये तर तिथं सस्टेन करत नाही, त्या प्रकारच्या असलेल्या कोणत्याच गोष्टीला थारा देत नाहीये. आज आपल्याला माहिती की तुमचं एखादा डिसिजन जर चेंज करायचं असेल यू हॅव टू बी यूज जस्ट काइंड ऑफ अ मीडिया. आज मीडिया एवढा आहे, काय झाडी काय डोंगर सगळ्या गोष्टी परसत गेलेल्या आहे. हे काय आहे, तुमचा घोडेबाजार त्याच्यामुळे झालेला आहे बिकॉज ऑफ की तुमच्याकडे असलेला हा मीडियाचा रोल आणि त्या मीडियाच्या रोलमध्ये तुमच्या डेमोक्रेसी प्रिन्सिपलला केलेला हार्मनेस, याच्यावर पण आपल्याला चर्चा करायची आहे. हे फक्त सब पॉइंट्स आहे, ठीक आहे. नेक्स्ट आहे सार्वजनिक निधीचा वापर, सांगायची गरज नाही आहे, आलं लक्षात. नेक्स्ट रेग्युलेटरी स्ट्रक्चर अँड द गव्हर्नन्स रिफॉर्म्स. मग त्या संदर्भामध्ये इम्प्रूव्हिंग द गव्हर्नन्स इन पब्लिक सिस्टीम फार मोठी गोष्ट करायची गरज आहे. पुट्टास्वामी केस झाली होती तर त्याच्यामध्ये तुमचा असलेला राईट टू प्रायव्हसी हा अधिकार मान्य करण्यात आला, बरोबर आहे. बघा प्रत्येक गोष्टीसाठी काय मागत होते तुम्हाला, आधार कार्ड मागत होते, बरोबर आहे. मग आधार कार्ड जेव्हा कंपल्सरी करायचं किंवा कंपल्सरी नाही करायचं याच्यावर दुमत निर्माण झालं त्यावेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्टने त्याच्यावर ताशेरे ओढले. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की तुम्हाला अशा पद्धतीने जिथं गरज असेल तिथंच तुम्ही काय मागितलं पाहिजे, त्या प्रकारचं आधार कार्ड मागितलं पाहिजे, कारण की राईट टू प्रायव्हसी इज ऑफ युअर फंडामेंटल राईट्स. मग अशा पद्धतीची आता रिफॉर्म करावं लागणार आहे. काय की तुम्हाला एखाद्या गोष्टीची पब्लिक सिस्टीमच्या माध्यमातून गव्हर्नन्स द्यायचं असेल तर यू कुड नॉट बी सेट दॅट की भाई आधार कार्ड चाहिए, ठीक आहे. तुम्हाला सिम कार्ड घ्यायचं असेल तुम्ही आधार कार्ड मागा, नो डाऊट्स. तुम्हाला एखादा गव्हर्नमेंटचा असलेला बेनिफिशियरी घ्यायचं असेल तुम्ही काय करू शकता, आधार कार्ड मागू शकता, परंतु वाटेल त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड मागू शकत नाही. मग ही जी सर्व्हिसेस आहे ती प्रॉपरली डिलिव्हर केल्या जाईल का, नाही. मग अशा पद्धतीची ही पब्लिक सिस्टीम योग्यरित्या फॉलो केल्या जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर आहे कॉर्पोरेट कल्चर गव्हर्नन्स इन इंडिया अँड व्हीआयपी कल्चर्स. आपल्याला माहिती आहे की कॉर्पोरेट कल्चर आता आपण इम्प्लिमेंट करतोय. बघा ना प्रत्येक गोष्ट आता आपल्याकडे असलेलं गव्हर्नमेंट पण कुठेतरी कॉर्पोरेट कल्चरच्या मागे पळायला लागलेलं आहे. स्मार्ट एकदम त्या प्रकारचं असलेलं ऑफिस, त्या प्रकारच्या असलेल्या इंटरनेटच्या सुविधा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहे. सोबतच व्हीआयपी कल्चर काय करतो आपण जास्त प्रमोट करतोय. मग ह्या गोष्टी कुठेतरी काय केल्या जात आहे, तुमच्या डेमोक्रेसीला हॅम्पर केल्या जातं. मग याच्यावर भाष्य केलं जात आहे. त्याच्यानंतर रोल ऑफ कॅग आहे, सीबीआय आहे, सीव्हीसी आहे, एनएचआरसी आहे. याच्यावर तर भाष्य करायला गेलं तर आपल्याला 4 घंटे पण कमी पडेल. म्हणजे या संदर्भामध्ये असं म्हणलं जातं की सीबीआय इज अ कन्सिडर्ड ॲज अ टूथलेस डॉग. काय म्हणलं जातं, टूथलेस डॉग म्हणजे दात नसलेला कुत्रा, जो की चावायच्याही कामाचा नाहीये आणि त्या प्रकारचा असलेला खायच्या कामाचा नाहीये.
म्हणजे फक्त सीबीआयला तुम्ही त्या प्रकारे कन्सिडर केला, ईडीवर कंटिन्युअसली त्या प्रकारे असलेलं काय केलं जातं, क्रिटिसाइज केलं जातं. सुप्रीम कोर्टनी काल परवाच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही उठसूट कशाची धमकी देताय, ईडीची. सरकार पूर्ण बदलून टाकताय. म्हणजे जे लोक कधी ह्या सरकारमध्ये होते तर ह्या सरकारमध्ये येत आहे, कशामुळं, ईडीच्या भीतीमुळं. अशा प्रकारच्या सीबीआय, ईडी ह्या संस्थेला तुम्ही फक्त काय केलं आहे, इट इज अ पॅरेट विद इन द गोल्डन केज, असं पण क्रिटिसाइजनी सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. म्हणजे अशा विविध प्रकारचे तुम्ही कोट अँड कोट यूज करू शकता तुमच्या आन्सरमध्ये. मग अशा विविध प्रकारच्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायचं आहे. त्यांचा रोल काय आहे, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचा रोल काय आहे, कॅगचा काय आहे, सीव्हीसीचा काय आहे, अशा सगळ्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे, पोलीस रिफॉर्म्स, आणि त्याच्यानंतर आहे प्रिझन रिफॉर्म. आज आपल्याला माहिती आहे की पोलिसांचं असलेलं वर्चस्व हे तुमच्या असलेल्या हद्दीपर्यंत हे योग्यता आहे. जय भीम मूवी सगळ्यांनी बघितला असावा. मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की त्या प्रकारच्या पोलिसांचा असलेला मिसयूज कसा करताय. मग अशा पद्धतीने मिसयूज न होता त्या गोष्टीला कसं रिफॉर्म करायला पाहिजे, आणि पोलीस रिफॉर्म बद्दल असल्या काही काही गोष्टी आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं चर्चा करायची. दुसरं आहे प्रिझन रिफॉर्म्स. आता प्रिझन रिफॉर्मच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपल्याला भाष्य करायचं असेल त्यावेळेस दोन डायमेन्शन पाहिजे, एक तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डायमेन्शन, एक ज्युडिशियरी डायमेन्शन. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डायमेन्शन काय आहे, आज पण प्रिझन मधल्या लोकांना खायला व्यवस्थित भेटत नाहीये, ह्युमन राईट्स वाले कंटिन्यू बोंबा मारताय, त्या प्रकारच्या असलेल्या कैद्यांना पोलीसवाले उठसूट काय करताय, तिथं मारताय. आणि कस्टोडियल डेथ, काय कस्टोडियल डेथ ही एका प्रकारे व्हायोलेशन ऑफ युअर ह्युमन राईट्स आहे असं कन्सिडर केलं जातं. मग दिस आर द बेसिक प्रिन्सिपल ऑफ युअर प्रिझनर्स, और दिस आर द बेसिक प्रिन्सिपल ऑफ युअर पोलीस रिफॉर्म्स. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चर्चा करायची. त्याचा जर ज्युडिशरी अँगल घेतला तर ज्युडिशरी अँगल मध्ये काय दिसतंय की तुमच्याकडे असलेलं तारीख पे तारीख आहे, आणि तुमची टांगती तलवार कोणावर आहे, तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर गुन्हेगारावर आहे. शिक्षा लवकर होती का, नाही. तो बिचारा कंटिन्युअसली कुठं राहतोय, प्रिझन मध्ये राहतोय. मग हे प्रिझनचे असलेलं ओव्हर बर्डन ऑफ प्रिझननेस हे वाढत चाललंय. म्हणून बघा त्या प्रकारचं असलेलं मॉडर्नायझेशन ऑफ युअर प्रिझन कुठं करण्यात आलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यावर क्वेश्चन पण होता 2022 असलेल्या प्रिलिम मध्ये की येरवाडा जेलचं मॉडर्नायझेशन टुरिस्ट विजा म्हणजे सॉरी टुरिस्टचं चालू केलेलं आहे येरवाड्यामध्ये. मग तसं बिहारमध्ये करता येईल का, नाही, कारण की बिहारमध्ये बर्डन ऑफ काय आहे, प्रिझनर्स आहे. अशा प्रकारे प्रिझन रिफॉर्म्स कसे करायचे, कोणत्या स्वरूपात करायचे, सगळी भाषेत आपल्याला काय करायचे आहे इथं बघायचं आहे. सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर आहे लोकपाल आणि लोक आयुक्त असलेलं इन्स्टिट्यूशन. लोकपाल आणि लोक आयुक्ताचं इन्स्टिट्यूशन 2013 साली हा कायदा पास केला, आणि लोकपाल लोक आयुक्ताचा असलेला कायदा पास केला. मग ह्या लोकपाल लोक आयुक्ताचा असलेला अर्थ काय, त्याचा संदर्भ काय, आणि त्याचे क्लॅशेस बिटवीन द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आणि लोकपाल लोक आयुक्तामध्ये कंटिन्यू चालू आहे. सेंट्रल व्हिजिलन्सचं जे कमिशनचं काम आहे ते सेम काम कोणाकडे दिलं आहे, लोकपाल लोक आयुक्तामध्ये. सेम कसं आहे, इन्व्हेस्टिगेशन, परंतु पॉवर ऑफ ऑटर्नी ही कोणाला जास्त दिलेली आहे, लोकपाल लोक आयुक्ताला. मग ते आपल्याला पूर्ण बघायचं आहे कायदा काय सांगतो आणि त्याच्याबद्दल असलेल्या काही गोष्टी कसं असणार आहे. एआरसी रिफॉर्म फर्स्ट अँड सेकंड हा आपल्याला स्टडी करायचा आहे, आणि त्याच्यानंतर तुमच्या असलेले एवढ्या बाकीच्या गोष्टी असणार आहे. दीज आर द सब पॉइंट्स. याच्यासाठी म्हणत होतो की यूपीएससी अँड एमपीएससी इज अ नॉट कन्सिडर, और इट शुड नॉट बी कन्सिडर ॲज सिम्पल ॲज दॅट. तुम्हाला वाटत होतं की पंचायत राज समजलं, सिंपल आहे. कॉन्स्टिट्यूशन समजलं, सिंपल आहे. इकॉनॉमिक्स समजायला लागलं, अरे चिंदी आहे भाई, ऐसी नहीं है. दीज आर द सब टॉपिक्स, दीज आर द सब टॉपिक्स. याच्यावर तर मी जेव्हा तुमचे लेक्चर्स घेईल त्यावेळेस तुम्हाला अजून क्लिअर होईल. आपल्याला घाबरायचं नाहीये, हे तुम्हाला सोडून म्हणजे याचा पर्याय काही आहे का तुम्हाला, नाही. तुम्हाला हे रीडच करावं लागणार आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्ट अंडरस्टँड करावं लागणार आहे. आणि तुम्हाला सांगतो हे जेव्हा रीड कराल ना, ज्यावेळेस तुम्ही अंडरस्टँड करशाल ना, तुम्हाला खोटं नाही बोलत, तुमचं ब्रॉडनेस एवढं मोठं होणार आहे, एवढं मोठं होणार आहे की तुम्हाला त्या अभ्यासाचा आवाका लक्षात येत जाणार. याच्यासाठी म्हणतो की कंटिन्युअसली काय वाचलं पाहिजे, सिलेबस. आणि सिलेबस वाचला. आता मला एक सांगा, तुमच्या असलेल्या न्यूजपेपरमध्ये लोकपाल लोक आयुक्त बद्दल माहिती आली, तुम्ही चटकन वाचणार की नाही, का, तुम्हाला ह्या गोष्टी याच्यातून कळाल्या. डिकोडेशन ऑफ युअर सिलेबस. जोपर्यंत तुम्ही डिकोड करणार नाही तोपर्यंत तुम्हाला अभ्यास जमणार नाही. हे आमचं युपीएससीचं प्रिपरेशन तगडं होतं, म्हणून आम्ही एक गोष्ट आम्ही तिथे डिस्क्लोज करू शकतोय. तुम्ही ऑब्झर्व केलं का, एका शब्दावर आपण खूप काही बोलू शकतो, तर मी मला स्वतः कंट्रोलमध्ये केलं का, नको, तुम्हाला ओव्हरबर्डन नको व्हायला.
2 पोळ्या जास्त खाशाल मेस मधल्या. मग अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण खूप थोड्या घेतलेल्या आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर रोल ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप काय आहे इन द डेव्हलपमेंट. आता बघा ना, आपल्याकडं सगळ्यांकडे पैसा आहे का हो? नाही. कोणाकडे त्या प्रकारची असलेली आर्थिक सुबत्ता आहे किंवा आर्थिक सुबत्ता नाहीये. मग छोट्या खाणी त्या प्रकारचं असलेलं जायचं. छोट्या खाणी आपल्याकडं आपण कुटीर उद्योग असेल, लघु उद्योग असेल याची सुरुवात केली, बरोबर आहे. ते म्हणजे काय, सेल्फ हेल्प ग्रुप. काय आहे सेल्फ हेल्प ग्रुप. मग हे सेल्फ हेल्प ग्रुपचं असलेली कॉन्ट्रीब्युशन काय विद इन द डेव्हलपमेंट. मग हे आपल्याला याच्यावर भाष्य करायचं आहे. जसे की गव्हर्नमेंटनी करोनाच्या काळानंतर मोठमोठ्या जे बिग बुल्स होते त्या बिग बुल्सला पैसे दिले नाही, पण कोणाला पैसे दिला तिथं एमएसएमईला. कोणाला एमएसएमईला पैसा दिलाय. म्हणजे तुमच्या असलेल्या छोट्या खाणी असलेले जे उद्योगधंदे आहे की ज्याच्या नियर टू बी 70% तुमची असलेली एम्प्लॉयमेंट जनरेशन क्रिएट होती, तर त्यांना पैसा दिला का, कारण की त्यांचा असलेला रोल हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये काय आहे जास्त आहे. मग अशा सगळ्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा आहे. वेदर इट इज गुड टू गिव्ह द मोर बूस्ट टू द पर्टिक्युलर असलेल्या सेल्फ हेल्प ग्रुपवर आहे की नाही. त्याच्यानंतर आहे शॉर्ट कमिंग्स अँड द रिकमेंडेशन्स टू द इम्प्रूव्ह द सेल्फ हेल्प ग्रुप्स. म्हणजे ह्या जे सेल्फ हेल्प ग्रुप आहे त्यांना रिकमेंडेशन्स कसे दिले आहे, कोणत्या गोष्टी आहे ते आपल्याला अभ्यासायचे आहे. त्याच्यानंतर रोल अँड द फंक्शन्स ऑफ. काल तुम्हाला एक क्वेश्चन दिला होता, कोणता, प्रथम. आता आलं लक्षात मी का दिला, बिकॉज ऑफ इट इज रिलेटेड विथ युअर सिलेबस. आता तुम्हाला एनजीओ कोणते सापड. आता बघा तुम्हाला एक क्वेश्चन देतो, त्या क्वेश्चन लिहून घ्या वाटलंस. हाऊ दोन मिनिट. हाऊ ॲम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थेचं नाव आहे. हाऊ ॲम्नेस्टी इंटरनॅशनल एनजीओज played crucial role in the protection of human rights. मराठीतून लिहून घ्या. मानवी अधिकाराच्या संरक्षणासाठी ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, त्याला मराठीतून काय म्हणता, शब्दच नाहीये कारण ती संस्था आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल कशा प्रकारे महत्वाची भूमिका बजावतात. आलं लक्षात. मग अशा व्हेरियस इन्स्टिट्यूशन आहे इंडियामध्ये, भरपूर आहे. ग्रीन पीस आहे, बचपन बचाव आंदोलन आहे, भरपूर आहे की ज्याच्या माध्यमातून भारताच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता होत आहे किंवा नाही याचं काय केलं जातं, चेक अँड बॅलन्स केलं जातं. मग त्यांचं रोल काय आहे विद इन द डेव्हलपमेंट, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं काय करायचं आहे, लिखाण करायचं आहे. त्याच्यानंतर आहे चॅलेंजेस फेस बाय द एनजीओ. आता रिसेंटली परत ही गोष्ट सांगायला हरकत नसावी, ॲम्नेस्टी इंटरनॅशनलला बॅन केलं, ग्रीन पीसला बॅन केलं, अशा विविध प्रकारच्या एनजीओला आपण बॅन केलंय. कारण की तुमची जी क्राऊड फंडिंग आहे ती क्राऊड फंडिंग बाहेरच्या देशा माध्यमातून केल्या जाते आणि त्याच्या कुठेतरी त्या प्रकारचा असलेला मिसयूज आणि मिसलिडिंग केलं जातं विद इन द इंडिया. मग अशा प्रकारच्या गोष्टीवर भाष्य करण्यासाठी अशा प्रकारच्या असलेल्या एनजीओच्या संदर्भामध्ये काय प्रॉब्लेम फेस केले जातं हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर इश्यू फंड मिसमॅनेजमेंट, त्या प्रकारचं असलेलं कसं आहे ते. रोल ऑफ मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स इन द डेव्हलपमेंट अँड प्रोसेस. कुठेतरी तुम्हाला इकॉनॉमिक्सचा पोर्शन पण इथे येणार आहे. मायक्रो फायनान्स कोणता आहे, मुद्रा लोन्स ऐकलंय की नाही, मुद्रा लोन्स. मग ह्या मुद्रा लोनचा असलेला रोल काय आहे विद इन द डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, विद इन द डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टीवर भाष्य करावं लागणार आहे.
की खरंच त्या प्रकारे मुद्रा लोन सक्सेस झालाय का, मुद्रा लोनचे असलेले लॅक्युनस कोणते, मुद्रा लोनचे असलेले बेनिफिशियरीज कोण आहे, मुद्रा लोनच्या संदर्भामध्ये आज गव्हर्नमेंट का म्हणतंय की आपल्याला परत रिलॉन्च करायचं आहे, वेदर इट इज अ बेनिफिशियरी टू द पर्टिक्युलर ग्रुप ऑफ द पीपल्स ऑर नॉट. त्याच्यानंतर आपल्याकडे 1993 साली महिला कोष नावाची एक संकल्पना स्थापन केली होती. त्या महिला कोष बद्दल पण क्वेश्चन विचारलेला आहे, वेदर महिलांसाठी असलेल्या त्या प्रकारचा लो इंटरेस्टच्या माध्यमातून तुम्ही कसं देणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीवर भाष्य करण्यासाठी तुम्हाला इथं ह्या इन्स्टिट्यूशनची मदत घ्यावी लागणार आहे. इश्यू रिलेटेड टू द मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स अँड द रिकमेंडेशन्स. मग याला सुधारायचं असेल तर कसं असणार आहे, मग गव्हर्नमेंटने विविध प्रकारच्या समित्या सांगितल्या, त्या समित्यांचं रिकमेंडेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. रोल ऑफ फॉरेन एड इन द डेव्हलपमेंट, म्हणजे जसं की तुमचा फॉर एक्झाम्पल FDI आहे, त्या प्रकारचं असलेलं तुम्ही वर्ल्ड बँकेने आपल्याला 1991च्या याच्या पडता काळामध्ये मदत केलं होतं. मग अशा संदर्भामध्ये त्यांचं असलेलं रोल आणि त्यांचं असलेली भूती त्या प्रकारची असलेली आपण कसं युटिलाइज केलं तर याच्यावर भाष्य करावं लागणार आहे. त्याच्या पुढे जाऊन तुमच्या असलेला द रोल अँड द फंक्शन्स ऑफ द प्रेशर ग्रुप्स, सगळ्यात महत्वाचा एक वेगळा चॅप्टर आहे हा प्रेशर ग्रुप्स, दबाव गट. मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रेशर ग्रुप आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रेशर ग्रुप्स अँड द गव्हर्नमेंट, हे आपल्याला कळलं पाहिजे. मग प्रेशर ग्रुपचं उद्दिष्ट काय आहे, मग प्रेशर ग्रुपचे टाइप्स काय आहे, प्रेशर ग्रुपमध्ये कोण कोण येतं, प्रेशर ग्रुपमध्ये काय काय येतंय, कारण की तुमच्या प्रेशर ग्रुपमुळे भारताच्या असलेल्या डेमोक्रेसीचे डिसिजन चेंज होत आहे. आज बघा ना तुम्ही, तुमचं शेतकी विधेयक फार्मर बिल कोणामुळे मागे घ्यावं लागले, प्रेशर ग्रुपमुळे. तुमच्या असलेल्या ती कोणती योजना, ती कोणती अग्निवीर योजना कुठेतरी चर्चेमध्ये आली का, प्रेशर ग्रुप. कोणामुळं, विद्यार्थ्यांमुळं. तुमच्याकडे एखादी लेबर लॉज आहे, त्या लेबर लॉज वर अफेक्ट केला जातो, कोणामुळं, लेबरचं असलेलं प्रेशर ग्रुप. बिझनेसचे मॉडेल चेंज केले गेले, कोणामुळं, प्रेशर ग्रुप ऑफ अ बिझनेस. आज तुम्ही बघा ना, स्विगी, झोमॅटो, उबर, ओला, दीज आर द टोटली 100% लेटर बॉक्स कंपनी आहे. मग ह्या लेटर बॉक्स कंपनीचा असलेला उद्देश काय आहे की ज्यांचं अस्तित्व फक्त एका टेबलवर आहे, बाकी काही आहे का, फिजिकल अपीअरन्स आहे का हो, नाही. सगळं तुमचं असलेलं काय केलं जातं, नेटच्या माध्यमातून चालतं. मग तुमच्या असलेले सस्टेनेबिलिटी काय आहे, व्हॉट आर द रोल्स ऑफ द बिटकॉइन विदिन युअर RBI गव्हर्नमेंट. एवढ्या सगळ्या डायमेन्शन्सने आपल्याला काय करायचं आहे, इथं अंडरस्टँड करायचं आहे. म्हणजे कुठंतरी अशा प्रकारच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टीची ज्यावेळेस आपण भाष्यता करतो आणि ह्या संदर्भामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघतो, तर त्या गोष्टीच्या वेळेस आपल्याला सांगितलं जातं की कुठंतरी गव्हर्नन्स हे आपल्याला मल्टी डायमेन्शनली किंवा मल्टी फेजेसने आपल्याला बघायचं आहे. काय असतं की गव्हर्नन्स फक्त तुम्ही डिलिव्हरी ऑफ द सर्व्हिसेस बाय द गव्हर्नमेंट अँड टू द पीपल्स एवढ्यापर्यंत मर्यादित न ठेवता कुठेतरी त्याच्या बियॉन्ड जाऊन त्या गोष्टीला आपल्या वेगळ्या पद्धतीने बघायचं आहे. रोल ऑफ सिव्हिल सोसायटी विदिन द पर्टिक्युलर डेमोक्रेसी ऑफ इंडिया, हे पण भाष्य करावं लागणार आहे. आज सिव्हिल सोसायटी पण फार मोठा रोल प्ले करते. आज तुमचा बघा ना, LGBT कम्युनिटी आहे, त्यांना आपण अधिकार दिला आहे, 377 अलाउड केलेला आहे. These are the civil society, these are the pressure groups which has been crucial role has been played by the काय केला जाणार आहे, त्या प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून केल्या जाणार आहे. मग अशा प्रकारचा असलेला हा गव्हर्नन्सचा पोर्शन आणि गव्हर्नन्सच्या माध्यमातून असलेल्या ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता आपण बघितलेली आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या गोष्टीवर काय केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टीची आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच. नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशनसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भगीरथ IAS अकॅडमी.